नमस्कार. आपण पाहत आहात कलमवीर मराठी लाईव्ह. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आरटीआय चळवळीचे धडाडीचे आणि निर्भीड नेतृत्व सुभाष बसवेकर. भ्रष्ट व्यवस्थेला थेट प्रश्न विचारत जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर मांडणार आहेत त्यांची स्पष्ट, ठाम आणि रोखठोक भूमिका. या विशेष मुलाखतीत कामगारांचे प्रश्न, प्रशासनातील पारदर्शकता आणि आरटीआय चळवळीचा पुढचा मार्ग या सर्व विषयांवर होणार आहे सखोल चर्चा. ही खास मुलाखत घेतली आहे कलमवीर मराठी लाईव्हचे संपादक श्री पंडित तिडके यांनी. म्हणूनच पाहायला विसरू नका कलमवीर मराठी लाईव्ह, सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारितेसह. चला सुरू करूया ही रोखठोक मुलाखत. आज आपल्या सोबत मुलाखतीसाठी उपस्थित आहेत माहिती अधिकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बसवेकर सर. हे आज आपल्या कलमवीर सोबत मुलाखत देणार आहेत. यांनी या आरटीआय महासंघाच्या संघटनेची स्थापना कशी केली आणि या पाठीमागे यांचं काय योगदान होतं आणि या संघटनेचं जाळं बघता बघता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विस्तार झालेला आहे. तर या संघटनेबद्दल आपण त्यांच्याशी मुलाखत करणार आहोत. आणि सर, आपण या संघटनेमध्ये कशा प्रकारे स्थापना केली आणि ही संघटना आपण का निवडली याबद्दल आपण आमच्यासोबत माहिती द्यावी. नमस्कार. दैनिक कलमवीर या वर्तमानपत्रामध्ये मला मुलाखतीच्या माध्यमातून माझे विचार मांडण्याची संधी या दैनिकाचे संपादक पंडितराव तिडके यांनी दिली. मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. मी माझ्या सामाजिक जीवनाची सुरुवात पत्रकारितेपासून केलेली आहे. आमच्या मराठवाड्यात औरंगाबादहून निघणारं दैनिक लोकमत याच्या रविवारची जत्रा नावाची साहित्यिक पुरवणी असायची, गुरुवारची मनोरंजन पुरवणी असायची. याच्यामधून मी महाविद्यालयीन जीवनामध्ये खूप लेखन केलं आणि माझ्यातील अभिव्यक्तीला, माझ्यातील विचार व्यक्त करायला त्या काळात वर्तमानपत्रासारखी व्यासपीठ होती, आहेत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून मी लेख लिहिले. सामाजिक परिस्थितीवरचं विवेचन आणि त्याच्या मागची कारण मीमांसा अशा पद्धतीनं मी लिहित गेलो. समाजात होणारा भ्रष्टाचार, समाजात होणारी अनागोंदी, समाजात ऱ्हास पावत चाललेली नीतिमत्ता या सगळ्या गोष्टीनं मी विद्यार्थी जीवनापासूनच अस्वस्थ व्हायचो आणि त्यातून मी लिखाणाकडे वळलो. जेव्हा मी वाचू लागलो, लिहू लागलो, विचार करू लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या देशाची सार्वजनिक जीवनातील नीतिमत्ता फार उंचीची नाहीये, ती फारशी बुटकी आहे. तिची सावली लांब आहे परंतु तिची उंची कमी आहे. तिडके सर, तुम्हाला मी सांगतो की ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे. तिचा मी पहिल्यापासून मागोवा घेत राहिलो. आत्ता सध्याची परिस्थिती अशी पाहिली की भ्रष्टाचाराच्या बाबतीत आणि विशेषतः सरकारमधील प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या बाबतीत ही संस्था 182 देशाचा अभ्यास करते आणि प्रत्येक देशाला रँक देते. आपण त्या रँकमध्ये 92व्या क्रमांकावर, म्हणजे 1 ते 182 मध्ये 92वा क्रमांक बरोबर मधला क्रमांक आहे, सेंटरचा क्रमांक आहे. सगळ्यात नंबर 1ला आहे डेन्मार्क, जिथं की 0 भ्रष्टाचार आहे. डेन्मार्क असेल, सिंगापूर असेल, अशी काही देश आहेत की जिथं त्यांनी भ्रष्टाचारावर मात केलेली. आणि आपण म्हणतो की भ्रष्टाचार कधी संपणार नाही. तर भ्रष्टाचारावर मात करणं आणि भ्रष्टाचार न संपवणं हे अंतर आपल्याला कमी करायचं आहे.
त्याच्यामुळं काय पाहिजे तर नागरिक जागरूक पाहिजेत. सगळ्यात जर भ्रष्टाचार मुक्त देश कोणता असेल तर तो आहे डेन्मार्क, आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार असणारा 182व्या नंबरचा देश आहे सोमालिया. या दोन्ही देशातील नागरिकांचा इंडेक्स काढला जागृतीचा, तर आपल्या लक्षात येईल की डेन्मार्कचे नागरिक फार जागरूक आहेत सगळ्या गोष्टीत. ते सावध आहेत, ते बुद्धी चालवतात, ते स्वतःचा विवेक वापरतात. आणि सोमालियाचे जे नागरिक आहेत त्यांना बधीर आहेत, त्यांना काहीच कळत नाही. सोमालियाचा एक नागरिक बँकेत 5,000 रुपये टाकायला घेऊन गेला. त्यानं 5,000 रुपये कॅशियरच्या हातात दिले, पासबुक दिलं आणि ह्याच्यावर नोंद करून द्या म्हणलं. त्या कॅशियरनं घेतले 5,000 आणि त्याची नोंद करून दिली 000050, आणि तो नागरिक गपचूप निघून गेला. आणि मग लक्षात आलं की तिथले नागरिक चिकित्सकच नाहीत. जितके नागरिक जास्त चिकित्सक तेवढा भ्रष्टाचार कमी. आम्ही काय आहेत, भारतमध्ये 92व्या क्रमांकाला आहे. आम्ही धड चिकित्सकही नाहीत आणि बधीरही नाहीत. तर या देशातला नागरिक जागरूक करणे, चिंतनशील करणे, विवेकी करणे आणि स्वतंत्र वृत्तीचा करणे, याच्यासाठी आपण माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ ही संघटना काढली. तर नागरिकाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं कशा संघ? सैनिक उभा केला तर सैनिक लढत नसतो. सैनिकाच्या हातात एक हत्यार द्यावं लागतं. त्याच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवार दिली, अगोदरच्या राजा रडवाड्यांनी हातात लाठ्या काट्या दिल्या. आजचं जे शासन आहे ते सैनिकाच्या हातात AK-57, AK-47 देतं. तर मी असं ठरवलं की मला जर माहिती अधिकार म्हणजे मला जर भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा सैनिक तयार करायचा तर त्याच्या हातात शस्त्र काय देऊ, साधन काय देऊ? तर मला दिसलं की आपण त्याच्या हातामध्ये माहिती अधिकाराचं शस्त्र देऊ शकतो, माहिती अधिकाराचं साधन देऊ शकतो. त्यामुळं ही संघटना मी तयार केली. आपण ही RTI महासंघाची स्थापना केली, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये असं चित्र दिसतंय की 100% आपली संघटना कायद्याच्या चौकटीमध्ये काम करते, पण तरी प्रशासकीय पातळीवर या कार्यकर्त्यासोबत बऱ्याच जाग्यावर केसेस होतात, जीवितवाच्या धमक्या दिल्या जातात, अचानक हल्ले होतात. 100% कायद्याच्या चौकटीमध्ये काम करणारी संघटना असून सुद्धा याच्यामध्ये कार्यकर्त्याला त्रास का होतो, याबद्दल काय आपण म्हणा? आपण कायद्याची चौकट पाळतो, आपण कायद्याची बंधनं पाळतो, आपण नियम अधिनियम या सगळ्या गोष्टींच्या मर्यादा पाळतो, परंतु शासन आणि प्रशासनातले लोक कायद्याची चौकट पाळल्याचं दाखवतात, मात्र पाळत नाहीत. सरकारही तसंच आहे आणि प्रशासनही तसंच आहे. कायदा फक्त कागदावर दाखवला जातो, प्रत्यक्षात कायद्याची अंमलबजावणी होत नाही. प्रत्यक्ष जी अंमलबजावणी होती ती प्रशासनातल्या मनमानीची अंमलबजावणी होती. आणि या प्रशासनातल्या मनमानीचा, या प्रशासनातल्या चुकीच्या पद्धतीनं पायंडे पाडलेल्या गोष्टींचा, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तर आपण आहोत. बघा, जर मला नीतिमत्तेची स्थापना करायची असेल तर मला नीतिमत्तेनंच वागावं लागेल. महात्मा गांधीचं एक शब्द आहे की साधन सुचिता. तुम्हाला ज्या रस्त्यावरून जायचंय त्या रस्त्यावर तुमचे हात स्वच्छ पाहिजेत, तुम्ही कुठेही बरबटलेले नाही पाहिजेत. आम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं असेल तर आम्हाला भ्रष्टाचार मुक्त आमचं जीवन जगावं लागेल. आमच्या जगण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये सगळीकडे सुसंगती असली पाहिजे. प्रशासनातल्या लोकांमध्ये आणि सत्तेतल्या लोकांमध्ये किंवा निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीमध्ये ती दिसत नाही. त्याच्या विरुद्ध आम्हाला लढायचंय. आणि आता तुम्ही जो सांगितलं की आमच्यावर 353 केस होते, आमची अडवणूक होते, माहिती मागितली तर माहिती वेळेवर व्यवस्थित दिली जात नाही, दिली जाते ती चुकीची माहिती दिली जाते, जो चुकीची माहिती देतो त्याला काही शिक्षा होत नाही, त्याला परिस्थितीचा गैरफायदा घेतलेला असताना सुद्धा त्याला मोकळीक दिली जाते. या सगळ्या गोष्टी मान्य आहेत.